शेतकरी बंधूंनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की चिलिंग आल्यानंतर काय उपाययोजना कराल. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला सांगतो, चिलिंग ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. 100% आपण चिलिंग ही कंट्रोल करू शकत नाही. कारण जेव्हा वातावरणातील टेम्परेचर आहे 12 ते 16 डिग्री सेल्सिअसच्या कमी होणार, त्याच्यापेक्षा कमी गेल्यानंतर जे सेल्स हे डेड होतात. जे सेल्स डेड झाल्यानंतर हे ब्राउनिंग दिसतं, त्याला आपण चिलिंग म्हणतो. आणि ही चिलिंग आपण 100% कंट्रोल करू शकत नाही, पण याचं प्रमाण हे आपण कमी करू शकतो. त्यासाठी आपल्याला ज्या उपाययोजना करायच्या आहे त्या म्हणजे थंडीमध्ये बागाला पाण्याचे व्यवस्थापन, तसेच खत व्यवस्थापन. बागामधील जे टेम्परेचर आहे हे कमी होता कामा नये, त्यासाठी वारंवार 2 ते 4 दिवसातून ठिकठिकाणी बागामध्ये धूर करणे. बागाचा जो बाहेरील भाग आहे तेथे शेवरी गवत किंवा गजरा गवत लावलेले असले पाहिजे, किंवा नेट शेड नेट आपण त्या ठिकाणी लावू शकतो. तसेच जेव्हा घड निस्वन झालेलं आहे, निस्वन झाल्यानंतर लगेच घडांच्या फण्या काढून टाकायच्या नाही. घड जेव्हा वरती बेंड होईल त्यानंतर 8 फण्या किंवा 9 फण्या ठेवल्यानंतर बाकी फण्या काढणे, पण कंबळ त्या ठिकाणी मोडायचं नाही. ते कंबळ 4 ते 5 दिवस किंवा हप्त्यातून किंवा 8 दिवसानंतर ते कंबळ काढायचं आहे, जेणेकरून त्याच्यातलं जे न्यूट्रिशन आहे हे रिव्हर्स प्रोसेसमध्ये वरती जाऊन नॅचरली झाडाला किंवा घडालाही ताकद मिळेल, अन्नद्रव्य मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, घड जेव्हा 12 ने 14 ने किंवा तुम्ही घराची फवारणी व्यवस्थापन केल्यानंतर, प्रॉपर घराची फवारणी व्यवस्थापन झाल्यानंतर त्याला स्कर्टिंग दार लावू शकता. ही सगळं प्रोसिजर करून आपण चिलिंगचे पर्सेंटेज कमी करू शकतो, पण त्याला 100% हे रोखू शकत नाही किंवा कमी करू शकत नाही. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. इतर जे आपले केळी उत्पादक शेतकरी बांधव यांना नक्की शेअर करा. धन्यवाद.